तर वैष्णवी, तू व्हिडिओ चालू केले होते त्यावेळेस मामी मामा मावशीचं काय रिॲक्शन होतं? तू बनवायला पाहिजे का नाही? हे बघा, आधी कधी केले होते आई तू? घरी एकदा केलते, नेवपूरला एकदा घरी मावशीने करायला लावली तिला, मग ती केलते की सगळ्याला वाटतो तिला बडबड करा वाटते, एक एक घंटा हरिपाठ म्हणते ती. बाकी काय म्हणते ती पण मावशी मी काही. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना, स्वागत आहे आपल्या वैशी सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं. आणि हे बघा, आज आमची नवरीबाई कशी नटलेली आहे. रोज एक नवीन ड्रेस लागतो, जुना ड्रेस घातलेला काढून टाकती, 5 मिनटं रडती, त्याच्यानंतर नवीन ड्रेस घातला मनासारखा तर ओके काम होतं. पण रोज रोज नवीन ड्रेस कुठून आणायची? कशी सवय लागली का तुला? कुठून आणायची नवीन नवीन ड्रेस? रोज कुठून आणायचे? दुकानातून, मार्केटमधून आणायचे का? मार्केटमधून नवीन ड्रेस रोज दाटून रडती, थोडं ड्रेस घातला की शांत होऊन जाते. तिला न्यावं लागतं ड्रेस पैसे, तुला कोणता घालायचा काय घालायचं त्यावेळेस सांगते आणि त्या प्रकारे ड्रेस घालते. नको आजीला नाही चिंपा नाही गपीला. आजीला साडी कधी आणायची? नवी साडी आणा, नवी साडी आण. हे बघा, अशी रोज थोडं थोडं परेशान करते. नको दीदी, मेकअप कर ना, मेकअप आपल्याला बाहेर जायचंय. तर अशा प्रकारे रोजचा तिचा सकाळचा टाइम असतो. आता पहिल्यापेक्षा जास्त परेशान करायला लागली. दीदी दीदी हाय कर सगळ्यांना, चल इकडे हाय कर हाय कर हाय कर हाय कर. ती आणतात तुला चॉकलेट आणतात. काय आणायचं सांग तुला? हाय कर, हाय म्हण ना, हाय म्हण ना, हाय पद आहे सगळ्यांना. नाही आज मूडच नाहीये. तर आज यांचा बघू, आज काहीतरी रेसिपी आहे, म्हणजे ते पहिले पण झालेली आहे पण आज थोड्या वेगळ्या प्रकाराची आहे, ती दाखवणार आहे आपण. पण ती दुपारची तयारी चालू वाटतं, दुपारी करणार आहे ती. आई सकाळी सकाळी नाही, सकाळी पोहे खाल्ल्याने आताच. आई काय करायचं चालू? आता चपाती करायची भोपळ्याची. हे बघा, हे बघा, आधी कधी केले होते आई तू? घरी एकदा केलते, नेवपूरला एकदा घरी मावशीने करायला लावली तिला, मग ती केलते की सगळ्याला लग्नाच्या गडबडीत. आता लग्नाला गेलीत तेव्हा संध्याकाळी खाल्ली होती, किती मोठी केली. काय मला नाही आवडत यार. मला पोळ्या भाजी करा, कारण कसं आहे माहिती का, हे आपण कधी खाल्लेले नाहीये, तरी आपण चवीसाठी एखादं खाऊन बघू. सगळं हेच असतं त्याच्यात, तिखट मीठ बेसन पीठ सगळं कालवायचं. हा ना, पण जास्त प्रमाण याच असतं. काय करा माहितीये का, कांदा बिंदा सगळं जास्त टाका. तुला येते का वैष्णवी? येते का? हा तर आई तुम्ही दोघी जणी करा, दोघी जणी करा, कोणाच चांगलं लागतं बघू आपण, नाही का? आता ही मागच्या याला काय म्हणत होते, आमच्या दोघीतच हे करा, तर आता हे दोघी जणी करणार आहे. आणि एकाच होऊन जाईल नाही तेवढं, थोडं थोडं टाकावं लागतं का? सगळं टाकायचं, उंडा भिजवायचा पूर्ण टाकून. बेसन पिठाचं, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, जिरे लसूण कोथिंबीर सगळं. हा का? आता लगेच तयारी करणार आहे का? वेळ नाही, मग आता पीठ गीठ काढून ठेव, भिजवलं की मग करायचं. चला मग दाखवते कसं कसं करते, कसं कसं नाही तर. कारण कालच्या व्हिडिओत वैष्णवी नव्हती, तिचं काम चालू होतं. इकडं आजी बसलेलं आहे, आजी सध्या खुश आहे फुल, जायचंय म्हणून. ए दीदी काय करते तू? कोणाच्या हाताला? माझा हात कुठे? मी कुठे? मी कुठे? इकडं बसलेली वैष्णवी आणि मावशी, नाना तिकडं बाहेर बसलेले. हे बघा, हे सगळं शिकवणं चालू आहे इकडं आईचं. तुम्ही म्हणत होते वैष्णवी खाली बसते, तुम्ही सगळेजण वर बसता. हे बघा, आजी पण खाली बसलेलं आहे. आमच्या इथं तसं काही विषय नाही आहे, कोण खाली बसतं कोण वर बसतंय. कोणी वर बसतं खुर्चीवर आणि कोणी पण खाली बसतं. तर इकडं असं काम चालू आहे. आणि कालचा जो व्हिडिओ आम्ही शॉर्ट टाकला आहे तो गणपतीचा, त्याला एकदम मस्त असा प्रतिसाद दिला सगळ्यांनी. 1 लाख क्रॉस केलेले आहेत ना. तर असंच आम्ही ट्राय करतोय.
आम्ही अशाच प्रकारे ट्राय करतोय हळूहळू एक डान्स करायचं हे करायचं तर मस्तपैकी जमतंय आणि तुमच्या सपोर्टनं लक्षात येते की मस्तपैकी असं जमतंय. तर चला मी भेटतोय तुम्हाला लगेच थोड्या वेळात ही तयारी करताना. तर हे बघा इकडं चालू आहे धपाट्याचं बेत. टाकलाय याच्यात काय काय टाकलं? ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, तिखट, मिरच्या हिरव्या, त्याच्यात जिरे, लसूण काढला, आता एक कोथिंबीर. आता याला सगळं मिक्स करून उंडा तयार करायचा. ठीक आहे चालतंय. वैष्णवी तू काय करतेय? वैष्णवीचा बेत चालू आहे तिकडं पिझ्झा बनवण्याचा. हो आम्हाला पिझ्झा बनवायला एक बनवून खाल्ला, आता एक त्याच्या भावासाठी. ठीक आहे. आई तुला बोलवलं तर फोन आलेला आहे तिकडे कोणाचा तरी. आईच बनवायच लागली, तिला बोलवलं तिकडे, ती आली की लगेच आपण स्टार्ट करू. पिझ्झा लावायचा आहे का आता? तर वैष्णवी पिझ्झा लावती तिकडं आता. दीदी तुला काय खायचं? धपाटे खायचे पिझ्झा काय खायचं? इकडं आईची तयारी चालू आहे, पीठ तयार करते आई. हो तुझी कशाची पिन आहे का? धपाटे खायला दशम्या म्हणते त्याला, भोपळ्याच्या दशम्या म्हणते का? अच्छा. आज काय केलं तुम्ही कारनामा? आले मी खायला भोपळे म्हणलं. नाही नाही उपवासाचा कारनामा काय केला आज? मामी म्हणजे आज गोकुळ असते मी असं म्हणलं. गेली ती तिच्या घरी गेली. जाऊ दे तिला, जाऊ दे ना तिला तिच्या घरी. गेली घरी. तू जाती तिच्या संग? जाती? तर यांनी आज केलेला आहे कारनामा. उपवास होता यांना आज आणि यांच्या सगळ्यांनी उपवास सोडून दिले. मस्त पोहे खाल्ले, पिझ्झा खाल्ला आणि यांच्या लक्षात सुद्धा नाही आज काय आज गोकुळाष्टमी आहे का? कृष्ण जन्म आहे आज. आता बर्मात झालं पण नाही करू ना कृष्ण जन्माचं प्रसाद जागरण करू महाराजाचे लोक. झालंय चुकीनं पण जाऊ दे आता काय त्याला पर्याय नाही. वैष्णव तुझ्या लक्षात नाही कर या गोष्टी? लक्षच नाही राहिलं. मी सकाळी म्हणले तरी आज 15 ऑगस्ट आहे आणि त्याच्या पार मग ती गोकुळाष्टमी आहे कृष्ण जन्म. मामाला पाहिलं सकाळी कॅलेंडर पण सांगितलं. सकाळी नाही काल पाहिले आपण सगळ्यांनी कॅलेंडर. नाही त्याने पाहिलं सकाळी वाटतं. नाही आता पाहिलं पण त्यांना तो उपवासच आहे ना, त्याच्यामुळे ते कशाला सांगतील काय आहे काय नाही. त्यांनी डायरेक्ट महिन्याचा उपवास धरलेला आहे. पण यांच्या लक्षात यायला पाहिजे होत्या या गोष्टी. पण जाऊ दे आता काय नाही का? कृष्ण जन्म करू आम्ही साजरा. नाही साजरं करायला काय नसतं. तुमच्या चुकीनं सुटलाय त्याचा काही विषय नाहीये. पण जाऊ द्या मग आता काय पर्याय नाही त्या गोष्टी. संध्याकाळी करत असते मग जेवायला उपवास सोडायला धपाटे काही पुऱ्या बिर्या संध्याकाळी गोकुळाष्टमी सोडायला 12च्या नंतर बाहेर करते. हो का? ते कृष्णाला कृष्ण जन्म हा विसरायचं. जाऊ द्या आता काय नसतं होत. आता आपण फुलं गेला आणून आरती करू कृष्णाला संध्याकाळी त्याचं साजरा करू. हा तर चला. तर वैष्णवी तू व्हिडिओ चालू केले होते त्यावेळेस मामी मामा मावशीचं काय रिॲक्शन होतं? तू बनवायला पाहिजे का नाही काय काय होतं सांग बरं जरा. मला असं कळालंय की मामी मामाचं म्हणणं होतं की अशी व्हिडिओ काही बनवायचे नाहीये, लोक नाव ठेवतात. काय म्हणणं आहे सांग. पाय मावशी आता बरं मावशी हेच प्रश्न विचारला मी तुला, तू बोलणार का नाही? काही ना काहीतरी सांगशीलच ना मग. कारण कसं आहे माहिती आहे का, त्यांचं गावात राहतात, भावकी आहे मोठी, सगळ्या गोष्टी आहे, कोणी नाव ठेवील, कमेंट करतात लोक सगळं. तर तुला का असं काही त्रास नाही? साध्याला पण लोक कमेंट करतात. तुम्ही साधा व्हिडिओ केला त्याला सुद्धा कमेंट करतात. तुझा काही प्रॉब्लेम नाही आहे. आपलं समजा ठीक आहे आपण हे केलंय तुझं तिकडून. हा ना मग तेच ना, तिकडं तर मामा मामी म्हणतील ना की बाबा तुझ्यामुळे आम्हाला नाव ठेवताय लोक, तू हे व्हिडिओ बनवतीये. मावशी तुझं काय म्हणणं आहे, काय करायला पाहिजे? मावशीचं काही म्हणणं नाहीये पण तिनं करायला पाहिजे का नाही? हा कारण कसं आहे माहितीये का,
हा नाही, कारण कसं आहे माहिती आहे का, आमच्या कंपनीत पण जे ते आपापल्या पद्धतीनं सगळे समोर चालले म्हणजे आपापले कामं करताय, सगळे करताय. हा, कारण कसं आहे माहिती, आता तुम्हाला तिकडे बी आता कसं आहे सध्या चांगले बोलताय त्याच्यामुळे सगळ्यांना आनंद होईल. पण नंतर तुम्हाला घरी येऊन सांगतील यांचं दुकान आहे बघा, मावशीचं दुकान आहे घरी, मामा असते मामी असते तिथं. कधी एखादं येऊन जर म्हटलं की बाबा काय तुमच्या पोरीला कमेंट करते का, काय व्हिडिओ बनवायला लागले, तुझं काय म्हणणं आहे वैष्णव त्या लोकांसाठी? बा तुला काय आवड आहे का नाही? कारण तुझ्या याच्यावरून जे आहे ना बोलण्याहून याच्यावरून वाटत नाही की तुला आवड आहे. कारण तू हा मावशी हिचं मन मोकळं बोलणं नाही. हा, याच्यावर कोणाला काय वाटतं की हिच्या नवरा झालं इकडचे झाले, हिला बळजबरी व्हिडिओ बनवायला लावताय. कारण आता हिच्याकडेच ह्या मावशीकडेच लहान जी मोठी झालेली ती, हिला सगळं माहिती आहे. पण आता आपण सांगून लोकांना पटणार आहे का त्या गोष्टी? तिचं तसं काहीच प्रॉब्लेम नाही. तिचं ते स्वभाव तसं आहे, जास्त तिला असं जास्त हायपाय राहावं नाही वाटत, असं जास्त बडबड नाही करा वाटत, जास्त असं. म्हणजे या पोरीची बघ बरं, तिला हायपाय राहा वाटतं, तिला मेकअप करा वाटतो, तिला बडबड करा वाटते, एक घंटा हरिपाठ म्हणते ती. तिची मुलगी शिकवणार आहे. बाकी काय म्हणते ते पण मावशी मी काही जास्त असे प्रश्न नाही, तिला नॉर्मली विचारतोय ना आपण. बदल झाला, पण तरी कितीतरी बदल झाला आता तिच्यात होता. कारण आता रोज तुम्हाला कॅमेरा फेस करणं, तिनं एकदम असा मस्तपैकी कॅमेरा हातात घेऊन मस्त असं रोजचं जे घडतंय ना ते व्यवस्थित बोललं पाहिजे, व्यवस्थित हे केलं पाहिजे. ह्या गोष्टी आता तिला रोजचं बघून व्हिडिओ बघती, हे करते. भरपूर आम्हाला कमेंट आहे की यांचे व्हिडिओ जाऊन बघायला सांगा तिला, आणि ती बोलली ते व्हिडिओ जास्त बघतात लोक. सवय लागता ना. हा वैष्णव काय बोलण्यावर सवय लागलेल्या हळूहळू. सवय. आता किती दिवस झाले तू व्हिडिओ देते मला सांग बरं? आता खायला नाही, आता तुमची तर काहीच कमी नाही तिला समजा, पण आता तिची तब्येत, तिचं खाणं, नेमकं तिचं काय एकदा सांगून दे बरं व्हिडिओ. तू सांग बरं तुला काय प्रॉब्लेम काय आहे. पहिल्यापासून तिचं खाणं एकदम असं कमी प्रमाणात आहे. अरे पहिला फोटो टाकला याचा तर लोक हसतील तिच्या तब्येतीचा. शेवटी कसं आता तुझं किती किलो वजन कमी झालं? किती होतं हायेस्ट? आता 52 असेल. नाही पहिले किती होतं सुरुवातीला स्टार्टला? किती होतं तुझं हायेस्ट समजा? 65. आणि आता किती? म्हणजे याचा अर्थ इकडे खायला नाही तुला. खायला यायचं. आई तू काही सासरवास करते का तिला? खायला बिला बंधन आहे का? डब्बे गिब्बे उघडायचे नाही, डब्बे बघायचे नाही, मोजून पाहायचं वस्तू आणलेल्या किती खाल्ल्या किती संपल्या, असं काय आहे का तुझं? काय मग खरा होता, लोक म्हणणारच आहे तसं म्हणे. आजी ओ आजी, तुम्ही काही बंधन लावलं का? मी कशाला लावू बाबा? ते बघा आमचे दोघींचं नाही म्हणणं. तुला कोणाचं काही बंधन आहे का? मग नाही उचलून दिलं. ए पमे आग 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 तसं काय करायली? आमची इथले पूर्ण म्हणतील तिला की तिचं तसंच आहे पहिल्यापासून खाण्याचं याचं तब्येत. नाही मावशी, पण आता जसं जसं तुम्ही हे होत चालले ना तसं बदलावं लागेल. आता उद्या ह्या पोरीचं म्हटलं आता बोलायला लागली, पण जसं कळायला लागलं ती तशीच झाली तर मग काय करणार? हा, बडबड करणं काम आहे का नाही? बडबड म्हणण्यापेक्षा तिला असं वेगळं काही बोलायचं नाही. रोजचं काय आहे बाबा, स्वयंपाकाचं काय आहे, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही हे करणार आहे, आम्ही हे करून बघतोय. आता तिच्या हातच्या स्वयंपाकाच्या रेसिपी एवढ्या बघायची इच्छा आहे सगळ्यांची, पण मग ती नाही हे करत. तिनं सांगायला पाहिजे व्हिडिओत, मी आज हे करून दाखवणार आहे, उद्या हे करायचं चालू आहे, तुम्ही बघसाल का? आता तरी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, तर आता तिचे कपड्याचे साड्यांचे असं नाही की आम्ही ॲप म्हणजे मार्केटिंग करतोय हे करतोय, पण तुम्हाला सांगतोय ती जे आम्ही रील बनवतोय ना, जे ड्रेस घालून जे साड्या घालून, तिला ड्रेस घालायला बी बंधन नाही आहे, पण तिला आवड आहे का नाही काय माहिती, ती नाही म्हणते. पण जे ड्रेस ते घालतोय ना दुकानापेक्षा लय स्वस्त भेटतात तुम्हाला ते. सगळे प्रोडक्ट आपण टॅग केलेले सगळे आपल्या याला, तर तुम्ही तिथून खरेदी करू शकता. कारण दुकानात जे 1000-1500 रुपयाला भेटतं ना, फक्त 400 रुपयाला. तुम्ही म्हणसान की त्याची क्वालिटी नाही आहे तशी, पण क्वालिटी कशी वाटली तुला? कालचं ते घातलेला शॉर्ट व्हिडिओला. मग सगळे तुम्ही जेवढे तिचे ड्रेस साड्या जे आपण ऑनलाईन मागवतो ना, तीच सांगते मला की हे मागवा ते मागवा.
एकदम कमी रेटमध्ये. क्वालिटी कशी सगळ्या कपड्यांची एकदम मस्त आहे ना. असं 400 आणि 500 रुपयाला एकदम मस्त असे कपडे मिळत आहे. एक दोन जणी म्हणे त्याची साईज किती, किंमत किती. हा भरपूर अशा कमेंट आहे. असं नाही तुम्ही एक वेळेस वापरून बघत जा. कारण कसं आहे माहितीये का, आम्ही साडी शोधत पण छान असतो. आहे ती, काठपदर विठ्ठल रुक्माई. हा आम्ही शोधत असतो, ती पण शोधतीये, त्याच्यावरून ती मागवती. कारण कसं आहे माहितीये का, म्हणजे पूर्ण मागून फक्त टॅग केलेले असते, तिथून तुम्हाला खरेदी करायची असते. त्याची रिटर्न पॉलिसी सुद्धा असते. तुम्हाला आवडलं नाही तर ते पण होतंय. तर तिथून तुम्ही खरेदी करत जा. आणि असेच आम्ही शॉर्ट व्हिडिओ हे टाकत असतो. आणि भरपूर कमेंट आलेले आहे की दादा तुम्ही ॲफिलिएट चालू करा, प्रोडक्ट टॅग करायला सुरुवात करा, तुम्ही जे वापरता, तुम्ही जे आणताय. तर आता ते चालू केलेलं आहे आपण बऱ्यापैकी. तुम्हाला जर पटलं तर तुम्ही खरेदी करू शकता, नाहीतर बाकी तुमची इच्छा आहे. कारण आपलं दाखवायचं काम आहे, ते आपण करतोय. तर वैष्णवी त्याची विनर दीपा आहे, हे सगळ्यांचं आहे. पण 1-2 कमेंट आल्या, 100 कमेंट आल्या की दीपा विनर आहे. आणि ज्या 2-4 आल्या त्याच्यात सांगितलेलं आहे की दोघी पण विनर आहे, दोघींना 500-500 द्या. पण त्याच्यात तू स्लो म्हटलेली, काय म्हणते मावशी, ती किती फास्ट म्हणलेली. जे आहे ते आहे, ती जिंकले. हां कारण जे जिंकलेलं आहे ते जिंकलेलं आहे. कारण आम्ही सगळे गुतत बोललोय थोडं सगळे. आणि वैष्णवी जे बोलली 16 वेळेस, पण थोडं गुतत बोलली आहे, त्याच्यामुळे ठीक आहे. पण आता फायनल निर्णय की बाबा दीपाच विनर आहे. कारण जे आहे ते आहे. हां ए दीदी तुला कप्पे आणायचे का. तर चला, बाकी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. कारण कसं आहे माहिती का, असं नॉर्मली व्हिडिओ चालू आहे आपले. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर चला तोपर्यंत बाय बाय.